प्रत्येक कुटुंबातील मुलींचे स्वप्न साकार करणारी योजना महाराष्ट्राच्या हृदयात आहे. ही कथा आहे मुख्यमंत्री माझी कन्या भाग्यश्री योजनेची. शिक्षणावर खूप खर्च येतो. आम्हाला आमच्या मुलीच्या शिक्षणाची खूप काळजी वाटते. लग्नासाठी पैसे वाचवणे महत्त्वाचे आहे. हे सतत टेन्शन असते. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी मुलगी वाढवणे हा आर्थिक भार आहे. या समस्येच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. आणि आकांक्षांना आधार देणारी ही योजना कुटुंबाला आर्थिक पाठबळ आणि लाभ देते, जेणेकरून मुलीच्या शिक्षणासाठी आणि समृद्धीशी कधीही तडजोड केली जात नाही. भाग्यश्री योजनेबद्दल धन्यवाद. माझ्या मुलीने कोणत्याही खर्चाशिवाय तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हे मानवांना सक्षम बनवते की आपण आर्थिक दबावावर नाही तर त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहू शकतो. त्या योजनेने आर्थिक अडथळे दूर केले, कुटुंबांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणात आणि भविष्यात गुंतवणूक करण्यास सक्षम केले. शिष्यवृत्तीपासून ते आर्थिक प्रोत्साहनापर्यंत ही योजना मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला प्रत्येक टप्प्यावर मदत करते. हजारो मुलींना शिष्यवृत्ती मिळाली आहे, ज्यामुळे त्यांना चांगल्या शिक्षणाचा अधिकार मिळू शकेल. मला कधीच वाटले नव्हते की मी एक डॉक्टर आहे आणि भाग्यश्री योजना आहे. हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ही केवळ आर्थिक मदत नाही, तर महिलांच्या स्वतःच्या क्षमतेवरही विश्वास निर्माण करते. आर्थिक मदत करण्यासोबतच ही योजना मुलींमध्ये आत्मविश्वास आणि आशा निर्माण करते. त्यांनी असेही म्हटले आहे की त्यांचे स्वप्ने सत्यात उतरतात आणि ते त्यांचे ध्येय साध्य करतात. आज महाराष्ट्रातील मुली वेगवेगळ्या क्षेत्रात आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत. आपल्या समाजाचे आणि देशाचे उज्ज्वल भविष्य घडवत आहेत. महाराष्ट्रात जसा एक दिवस पाऊस पडतो, तशीच नवीन सकाळची सरावही होत आहे. ही योजना केवळ एकच नव्हे तर कुटुंब पण उत्तम भविष्यासाठी एक योजना, एक स्वप्न, एक आशा